महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे संविधान करते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी तुम्हा आमच्या धन्यात मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला, रोमारोमात हिंदुत्व भिनवलं, मराठी माणूस म्हणून स्वाभिमान शिकवला, अन्यायाविरुद्ध तुटून पडायला शिकवलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। आणि आज खरं तर मला खरंच आनंद आहे दीपेश, मला जेव्हा निमंत्रण आलं, खोत साहेबांचा फोन आला, म्हणाले भाई तुम्हाला यायचंय, 2 सभा घ्यायच्या आहेत। म्हटलं घेऊया। एक म्हणाले तिकडे सुभाष भोईरांची घ्यायची दिव्याला, तिकडे काय दिवे लावले ते बघून घ्या, इकडे काय सूर्य उगवले ते बघून घ्या। नाव रवी आहे पण सूर्यच उगवला नाही डोंबिवलीत मध्ये असून, तेही बघून घ्या। आणि म्हणून मी हो म्हणालो, अंदाज नव्हता मला यायला 2 तास लागले, आणि म्हणून आज मी सगळ्यांची नावं घेतली नाही जाणीवपूर्वक। लाडकी बहीण माझी लाडका युवा, सगळ्यांपुढे आपुला शेतकरी हवा। शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद। पण मला विश्वास आहे उद्याच्या 23 तारखेला 20 तारखेला निवडणूक होणार, त्या निवडणुकीमध्ये या डोंबिवलीचा एक चमत्कार घडणार आणि दीपेश म्हात्रे तुमचा आमदार म्हणून निवडून येणार। त्या दीपेश म्हात्रेच्या प्रचार सभेसाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, घराघरातून चोरून ऐकणाऱ्या मिंदेंच्या पिट्ट्यांनो, काही गद्दारांचे पिट्टे ऐकत असतील, अरविंद सावंत आलाय काय बोलतोय बघा, आज पंतप्रधान आले तिकडे शिवतीर्थावर, आणि तिकडे त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये घोषणा केली होती। भारतीय जनता पार्टी घोषणाकडे एकदम माहेर आहे, झूट बोल, खोटं बोल, पण रेटून बोल, कुणाचा वापर करायचा। म्हणजे काल परवाकडे मी क्लिप पाहिली आरतीताई, त्या क्लिप मध्ये एक भारतीय जनता पक्षाचा उमेदवार, तो छत्रपती शिवरायांची वेश घातलेला एक तरुण, त्याच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तो वेश घातलेला तरुण यांना घेऊन घराघरात फिरतोय आणि सांगतोय मला मतदान द्या। तुम्हाला ही पातळी का यावी लागते, इतक्या स्तरावर का जावं लागतं? छत्रपती शिवाजी महाराज के आशीर्वाद, भाजप के साथ। आठवते का ती घोषणा तुम्हाला? विसरू नका बरं, बऱ्याच गोष्टी आपण विसरतो, येतो मी ते सगळ्या विसरलेल्या गोष्टींची आठवण करून देतो तुम्हाला मी। आणि बरं आणखी टोमणा मारलेला, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? आता मीच तुम्हाला विचारतो, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? ज्या महाराष्ट्रामध्ये आमच्या मुली सुरक्षित नाही, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? ज्या महाराष्ट्रामध्ये आमचा शेतकरी सुरक्षित नाही, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? ज्या महाराष्ट्रामध्ये आमच्या तरुणांना नोकऱ्या नाहीत, बेरोजगार म्हणून वणवण फिरतायत, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? या महाराष्ट्रामध्ये महागाई गगनाला भिडली, प्रचंड महागाई आहे, रुपया आजही घसरलाय, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बांधवांनो, भगिनींनो, महाराष्ट्र लाचार झालाय, महाराष्ट्र स्वाभिमान शून्य झाला, महाराष्ट्र कलंकित झाला। आम्ही होतो युतीमध्ये, लक्षात आलं आमच्या ही माणसं कोणावर आपण मैत्री करतोय? मित्र कसा संकट काळी जो कठीण समय येता कोण कामास येतो, तो खरा मित्र। वंदनीय शिवसेना प्रमुख आज हयात नाहीत, हे लक्षात घेताच 2014 साली याच भारतीय जनता पक्षाने युती तोडली। आम्ही तोडली? सांगावं कुणी पण। आणि युती तोडल्यानंतर तेव्हाची त्यांची घोषणा आठवते का तुम्हाला? इथं भारतीय जनता पक्षाचे लोक उपस्थित असतील, कदाचित ऐकत असतील, माझं त्यातही विचारणं आहे, तुमची घोषणा काय हो? 100% भाजपा,
म्हणजे काय 100% आम्ही, बाकी कुठे नाही. तिथंच खरा घात आहे, त्या घोषणेतच खरं बर्म आहे. ती घोषणा म्हणजेच तुमचं अस्तित्वच आम्हाला मान्य नाही. हम करे सो कायदा, आम्ही हुकुमशाह आहोत. मी देशाचा आदरणीय उद्धवजींच्या आशीर्वादानं केंद्रीय मंत्री होतो. आता अलीकडच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर लोकसभेमध्ये भाषणं झाली. या राष्ट्राची महामहिम राष्ट्रपती, सद्भाग्य, आमचं भाग्य आहे की दुर्भाग्य मला माहिती नाही, महिला आहे, त्यांनी भाषण केलं नव्या लोकसभेतल्या सदस्यांच्या समोर. मग माननीय बिर्ला साहेब आमचे लोकसभेचे अध्यक्ष निवडून आले, त्यांनी भाषण केलं, त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आला. मी भाषणाला उभा राहिलो लोकसभेत आणि मी पहिला प्रश्न म्हटलं, महामहिम राष्ट्रपतींनी जे भाषण केलं त्याचं मला दुःख होतंय, खेद होतोय. कारण महामहिम राष्ट्रपतींनी मणिपूरमध्ये झालेल्या महिलांच्या अत्याचाराबद्दल अवाक्षरही काढलं नाही. ही जागरूकता पाहिजे, यांना कळलं जे इतरांना पण कळलं पाहिजे. बिर्ला साहेबांनी काढलं नाही. बांधवांनो, भगिनींनो, देश कलंकित झाला. हिंदुस्थानची संस्कृती, त्या संस्कृतीत महिलांचा सन्मान, त्या संस्कृतीमध्ये ह्या देशात आमच्या भगिनीची विवस्त्र धिंड काढली जाते. आणि या देशाचे पंतप्रधान आजपर्यंत अवाक्षर बोलले नाहीत. देशाचे पंतप्रधान मणिपुरात गेले नाहीत. तिथं जर इतर कुठल्या पक्षाचं राज्य असतं तर हे सगळे देवा भाऊ ठेवा भाऊ लाऊडस्पीकर चालला असता, धनाधन राष्ट्रपती राजवट लावा. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता, गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता, कदाचित सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावली असती. तुमची राजवट आहे ना. महिला सुरक्षित तिथंही नाहीत आणि माझ्या डोंबिवलीतही नाही. आमची मुलगी सुरक्षित नाही. माय भगिनींना विसरू नका बरं. 1,500 रुपये देऊन तुम्हाला विकत घेण्याचा जो विचार आहे ना, त्यांना दाखवून द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.